हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर BCA, BBA, BBM आणि BMS एक्झाम यासाठी आपण टॉप 15 MCQs कम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची जी मूलभूत माहिती आहे त्यावरती बघणार आहोत. या घटकामधून तुम्हाला 15 मार्काला 15 क्वेश्चन विचारले जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण 15 MCQs बघणार आहोत कम्प्युटर बेसिक्स वरती. तर चला आपण वळूया आपल्या लेक्चरकडे. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला, database is dash dash it is a collection. तर कशाचं कलेक्शन असतं डाटाबेस म्हणजे कशाचं कलेक्शन. ओके, ऑप्शन एक आहे इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर रेकॉर्ड्स, फाइल्स आणि नेटवर्क्स. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन 3 फाइल्स याचा राईट ऑप्शन आहे. डाटाबेस इज फाइल, इट इज अ कलेक्शन. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ हायब्रिड टोपोलॉजी. कशाचा कोणता एक्झाम्पल आहे ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन एक आहे मेश टोपोलॉजी, त्याच्यानंतर हेरारिचिकल टोपोलॉजी, थर्ड आहे इज अ स्टार टोपोलॉजी आणि डिफरंट फ्रॉम दिस. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन 3 इज अ स्टार टोपोलॉजी. खालीलपैकी हायब्रिड टोपोलॉजीचे उदाहरण कोणते आहे? तर उदाहरण कोणते आहे? द स्टार टोपोलॉजी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस स्टँडर्ड is used for secure transaction on the internet. कोणता इंटरनेट सुरक्षित व्यवहार साधण्यासाठी या मानकाचा वापर करतात? तर कोणाचा वापर करतात बघा. ऑप्शन एक आहे सेट, त्याच्यानंतर ES, थर्ड आहे TES आणि फोर्थ आहे EET. राईट ऑप्शन काय? ऑप्शन एक सेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे an email that send information that will cause disturbance is registered as an offense. विद्यार्थी मित्रांनो, याचा राईट ऑप्शन काय आहे? अशांत निर्माण होईल अशी माहिती पाठविणारा ईमेल खालीलपैकी कोणते गुन्हा म्हणून नोंद होतो? कोणता गुन्हा नोंद होतो? सेक्शन 503 IPC, सेक्शन 420 IPC, सेक्शन 499 IPC, सेक्शन 500 IPC. राईट ऑप्शन काय आहे? कोणता गुन्हा नोंद होतो बघा? सेक्शन 499 IPC. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्ट फॉर्म ऑफ RTGS. तर RTGS चा दीर्घ रूप कोणता आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, त्याच्यानंतर रिअल टाइम गो सिस्टम, थर्ड आहे रिअल टाइम गो सिस्टम, त्याच्यानंतर नॉन ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन, तर राईट ऑप्शन काय आहे? रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट जे आहे RTGS चा शॉर्ट फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट इंटरनेट कंपनी इन इंडिया. फर्स्ट कंपनी कोणती आहे इंटरनेट? BSNL, त्यानंतर BSNL, MTNL आणि डिफरंट फ्रॉम दिस. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन एक BSNL राईट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे GSM बेस्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग टेक्नॉलॉजीज. कोणती टेक्नॉलॉजी आहे बघा GSM? फर्स्ट आहे TDMA म्हणजे टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सिस, सेकंड आहे CDMA म्हणजे कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सिस, थर्ड आहे SDMA सिस्टम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सिस आणि ऑफ द अबो. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन एक TDMA टाइम डिव्हिजन मल्टिपल ऍक्सिस याचा राईट ऑप्शन आहे. क्वेश्चन आहे आपला it is an organization that provides book and material in their medium to people who cannot read general book and regarding materials. ऑप्शन एक आहे TFI, सेकंड आहे CFI, थर्ड आहे NABL, फोर्थ आहे MI. राईट ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन एक TFI राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्सटेंडेड फॉर्म ऑफ इंटरनेट. इट्सचा एक्सटेंडेड फॉर्म काय आहे? इंटर नेटवर्क, त्याच्यानंतर इंटर नेटवर्क, इंडियन नेटवर्क आणि इंटरनॅशनल
नेटवर्क. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन फोर्थ, इंटरनॅशनल नेटवर्क इंटरनेटचा एक्सटेंडेड फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क MA इज ऑल्सो कॉल्ड बाय व्हॉट अदर नेम? दुसरा नेम काय याचा? ऑप्शन एक आहे रिंग नेटवर्क, त्याच्यानंतर सेकंड आहे हायब्रिड नेटवर्क, थर्ड आहे मिडल नेटवर्क आणि फोर्थ आहे बस नेटवर्क. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन 3, मिडल नेटवर्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन एक्सटेंडेड फॉर्म ऑफ FTP चा एक्सटेंडेड फॉर्म काय आहे? ऑप्शन एक आहे फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ट्रान्सफर प्रोटोकॉल, फिल्टर ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. राईट ऑप्शन आहे असा ऑप्शन एक, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डायरेक्ट डिस्टन्स डायलिंग इज अन इझी वे. कोणता आहे वे ते बघू. ऑप्शन एक आहे लॅन, त्याच्यानंतर सेकंड आहे वॅन, थर्ड आहे मॅन आणि डिजिटल डिस्टन्स, फोर्थ आहे डिजिटल अंतर. ऑप्शन सेकंड याचा वॅन जे आहे इझी वे आहे, इज अन इझी वे वॅन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑर्गनायझेशन स्वित्झर्लंड इंट्रोड्यूस द वेब टू द वर्ल्ड? कोणता इंट्रोड्यूस केलेला आहे बघा. स्वित्झर्लंड मधील कोणत्या संस्थेने वेब जगासमोर आणले? कोणती संस्था आहे ते? रिसर्च सेंटर फॉर इनोव्हेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर सेकंड आहे सेंटर फॉर फॉर्मेशन रिसर्च, थर्ड आहे सेंटर फॉर युरोपियन एज्युकेशनल रिसर्च आणि फोर्थ आहे सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन 4, सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महा BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी आपण 15 क्वेश्चन बघितलेले आहे. आणि तुम्हाला जर कंप्लीट कोर्स तुम्हाला बाय करायचा असेल तर यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर होतात, युनिट वाईज लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, फुल सिलेबस युनिट वाईज लेक्चर तुम्हाला भेटतील, फुल सिलेबस नोट्सही अवेलेबल आहे, मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला भेटणार आहे. मॉक टेस्ट सिरीज मुळे काय होईल तुमचा बघा तुमचा टाइम इम्प्रूव्हमेंट होईल, टाइमचा मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर करू शकणार आणि 100 पैकी तुम्ही 100 इथे क्वेश्चन सोडता आणि तुम्ही जर एक्युरेट जर 100 पैकी 100 मार्क जर क्वेश्चन अटेम्प्ट केले तर इझिली तुम्ही 75 प्लस जाता. 75 नाही तर तुम्ही 80, 90 प्लस ही जाल तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर. ओके, 75 च्या पुढे जर तुम्ही गेलात इझिली तुम्ही जे आहे इझिली तुमचं ऍडमिशन होऊन जातं. ओके, MCQ सिरीज तुम्हाला भेटेल, मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आपल्याकडे. विद्यार्थी मित्रांनो फीस 2000 रुपये फीज आहे ओनली. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू, धन्यवाद.